स्वागत। तसेच उद्या येत्या जो संघ खेळणार आहे मंगेश फडके प्रतिष्ठान आणि त्या संघाचे पुरस्कर्ते कैलासजी डुकरे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय। त्यांच्या समवेत राहुल भोपी आणि सोपान म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झाले। त्यांना मी विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। तर सामन्याला जशी सुरुवात होईल या मॅच मध्ये डू ऑर डाय बिग फाईट सामना जो जिंकणार इथून आज जे स्वप्न घेऊन आले होते ते स्वप्न मात्र सुपर 8 मध्ये जाण्याचं पूर्ण होणार आणि ती जशी सामन्याला सुरुवात होईल तसे तुमच्या समोर समालोचन करतील आमचे निनाद कदम आणि रिवाल म्हात्रे सर। धन्यवाद वैभव। तर वळीवा सामन्याकडे अत्यंत चुरशीचा होणारा आज सामना डू ऑर डाय करो या मरो जो जीता वही सिकंदर असा हा होणारा सामना। तसेच आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण दक्ष बियर शॉपचे ओनर सन्माननीय राजेशजी जोशी हरिग्राम यांचे या ठिकाणी शुभ आगमन। त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत। चला मंचावरती आजच्या दिवसातले सर्व ओनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो रमेश पाटील असतील, मच्छिंद्र पाटील समालोचन समितीचे अध्यक्ष वैभव आहेत, तसेच उपस्थित योगेश मडवी आहेत। या सर्व सदस्यांना विनंती असणार आहे की आपण शिवा गोंदली जी मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते राजवीर कनव इंडियन आर्मी या संघाचे ओनर्स आहेत। मात्र नजरा त्यांच्या लागले सामन्याकडे, कारण सामना असा आहे की इथून जिंकणारा संघ दाखवला तो मात्र सुपर 8 म्हणजे आजच्या दिवसातला हा सेमीफायनलचा सामना असा आपण संबोधला तर घर नाही। इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखवला येईल। शिवा गोंदली ओनर्स राजवीर कनव या संघाचे ओनर्स आहेत। प्रभाकर पाटील हे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। सामन्याचा आनंद घेत असताना दुसरा सत्कार या ठिकाणी आपण चला सामना चालू करायचा आहे। तर वळीया सामन्याकडे सोमनाथ आपण पाहायला गेलं तर डू ऑर डाय मॅच आहे, करो या मरो इथून जो जीता वही सिकंदर असा हा सामना होणार आहे। कोण जिंकणार आहे पाहूया आणि कोण क्वालिफाय होणार सुपर 8 साठी। दोन मातब्बर संघ बॉस फायटर ओळे विरुद्ध राजवीर कनव इंडियन आर्मी घोट बिसारवे, दोन्ही दमदार संघ, दमदार मालक, दमदार कप्तान। काय होणार या सामन्यामध्ये थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत। आजच्या दिवसातील शेवटचा आणि निर्णायक सामना होणार आहे। थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल। बॉस फायटर ओळे या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे व राजवीर कनव इंडियन आर्मी गोट पिसारवे या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। हा निर्णय किती यशस्वी ठरतो हे आपण नक्कीच पाहणार आहोत या मॅचमध्ये। थोड्याच वेळात हा सामना चालू होईल। पंच जोडले जातात आमच्याबरोबर सँडी पालकर व जय पवार सर। निनाद, खरं तर हा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय आहे। हा सामना करो या मरो आहे। हा सामना अस्तित्वाचा आहे। पाहूया कोण असेल सुपर 8 मध्ये। नक्कीच सर, या सामन्यासाठी मी सांगू शकतो जो सफर इख्तियार करते वही मंजिलों को पार करते हैं, बस चलने का हौसला रखिए जनाब, ऐसे मुसाफिर का तो रास्ते भी इंतजार करते हैं। आणि इथे मात्र दबाव आपण पाहतो रिव्हॉल्सर पहिल्या चेंडू पासून दबाव आहे पूर्णपणे। दोन्ही संघांवर आपण दबाव पाहतो। पहिलाच चेंडू अवांतर चेंडू फेकला गेला, वाईटचा इशारा आलाय पंचांचा। सोमनाथ, नक्कीच दोन्ही संघांवर इथे दबाव असणार आहे, कारण की आपण जेव्हा एक निर्णायक सामना खेळत असतो तेव्हाच स्ट्रॅटेजी, तेव्हाची बॉलिंग, तेव्हाच बॅटिंग, फलंदाजी, गोलंदाजी सगळं स्ट्रॅटेजी पूर्ण आपल्याला बदलावी लागते कशा प्रकारे आपण खेळायचं त्या निर्णायक सामन्यामध्ये। इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर असेल, सूरज स्वतः चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण होत्या। त्या 2 धावेनं धावफलक पुढे सरता होतोय। 3 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर।
रिव्हॉल्सर जर आपण सकाळपासून बघितलं दोन्ही टीम एक चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आपण मगाशी पाहिलं बॉस फायटर ओवळ्या संघ काय खेळतो काय गोलंदाजी आहे, स्वतः संघ मालक देखील चांगली गोलंदाजी करतायत. त्याचप्रमाणे रोशन साळुंके वन मॅन शो घोट अतिशय सुंदर चेंडू LBWचा अपील केला होता, ब्लॉक कॉल मधला चेंडू होता. इथे मात्र रनआउटची देखील संधी होती परंतु संधी गमावले. अंपायरचा इशारा आहे तो लेग बाईच्या स्वरूपामध्ये. इथे एक धाव भेटेल, या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 4 धावा धावफलकावर. तर आपण बोलत होतो रोशन साळुंके घोटचा खेळाडू कप्तान आहे, स्वतः चांगलं प्रेशर हँडल केलं. मगाशी 37 ते 38 धावांची खेळी त्यांनी पहिल्या याच्यामध्ये केली. तसं बघायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये चेस करताना थोडं जड जातं परंतु सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी चेस करताना सामना जिंकला होता. खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि आता स्ट्राईकवर आपण कोण पाहतोय, रायगडचा डाण्या वाघ विश्वास पाडेल. इथे मात्र अपील केलंय, पंचांनी अपील फेटाळले पुन्हा एकदा. आणि रायगडचा डाण्यावाग विश्वास पाटील थांबून ठेवलंय तिथे फलंदाजी एंडला. ते मात्र मिथुन दापोलकर यांनी पहिला चेंडू पाहिला तर वाईड होता, त्यानंतर 2 धावा आल्या, नंतर LBW स्वरूपाच्या 1 धाव आली, त्यानंतर एक निर्धाव चेंडू फेकलाय. क्या बात आहे, चांगले गोलंदाजी, कौतुक करावं लागेल मिथुनचं देखील. अतिशय सुंदर चेंडू, ब्लॉक कॉलची लेंथ होती. इथे मात्र थोडीशी गडबड होते, कॉलिंगमध्ये थोडीशी गडबड. इथे जर फटका बसला असता तर थोडं महागात पडू शकलं असतं घोट या संघाला. विश्वास पाटील एक चांगली जबाबदारी ओपनिंग करत असताना आपल्या संघाची घेऊन चालतात. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर किशोर पोरजी धानसर या गावचा एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला दोन्ही हाणामारी करणारे दोन्ही फलंदाज आपण इथे पाहतोय. 4 चेंडू झाले. झहीरजी पटेल. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आमचे सन्माननीय झहीर पटेल यांचं आगमन झालं, ज्यांनी आम्हाला सातत्यानं या ठिकाणी सपोर्ट केला स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे मित्र राज जोशी आणि सिद्धेश भास्कर यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. धन्यवाद योगेश सर. वळीवा सामन्याकडे मिथुन दापोलकर पेट एंडकडनं गोलंदाजी करताना विश्वास यांना पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र सूरज पाटील स्वतः कप्तान तिथे उपस्थित असतील. उचलतोय तो, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. या एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर. अजून एक चेंडू शेष असेल या षटकातील. तसं पाहायला गेलं सोमनाथ पहिला वाईडचा आपण वगळला तर एक चांगलं षटक हाताळले, कारण की दोन्ही धडाकेबाज फलंदाज आपण इथे पाहतो रिव्हॉल्सर. आणि अशा फलंदाजासमोर अशी गोलंदाजी करणं फारच कठीण असं, आणि ते आपण एवढ्या प्रेशर सामन्यामध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल मिथुन दापोलकर या गोलंदाजाची. इथे मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा अपील केलंय, ब्लॉकेल लेंथ मध्ये होता. काय निर्णय येतो इथे मात्र यशस्वी गोलंदाजी. आणि किशोर पोरजी बॅक टू द पवेलियन. तर व्यासपीठावरती विश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या Thank you, पाठीवर sir. जा, तुला मरण नाही. तर व्यासपीठावरती आमचे नवडेगावचे अजय कोळी यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर कपिल पारवे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत. आणि प्रेक्षकांना एक महत्वाची सूचना आहे की उद्या ज्या प्रकारे आपण पाहणार, उद्याचे संघ आहेत आणि त्याच्यापैकी स्वर्गीय नारायण शेठ पाटील ग्रुप जो संघ खेळेल. आणि समोर तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला समोर बघतायत जो स्टँड आहे नारायण शेठ पाटीलचा, त्या स्टँडमध्ये बसणाऱ्या सर्व प्रेक्षकांना उद्या नाश्त्याची व्यवस्था झहीर पटेल यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अतिशय चांगली. खरं तर पहा किती इथे मात्र दिलदारपणा पाहायला मिळतंय या सातत्यानं या पनवेल प्रीमियर लीग तर मध्ये. बघा मी सांगतो तो स्टँड आहे दीप्ती स्पोर्ट्स कारकोपर ऑनर दिनेश पाटील उर्फ आबा, हा स्टँड आहे मित्रांनो. उद्या त्या स्टँडमध्ये बसणाऱ्या सर्व प्रेक्षकांना नाश्त्याची व्यवस्था असेल झहीर पटेल यांच्याकडनं. प्रीतम म्हात्रे आणि शोएब पटेल यांच्या माध्यमातून ती नाश्त्याची व्यवस्था प्रेक्षक वर्गासाठी खास असेल. नक्कीच निनाद, आपण पाहतोय अगलं वेगळं आयोजन सातत्यानं या PPL मध्ये पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच निनाद. खास करून गोलंदाजी बघितली तर पहिलीच गोलंदाजी वाखाणण्याजोगं पाहायला मिळतंय. अर्थातच पहिलं षटक मिथुन दापोलकरचं पुन्हा एकदा त्याच पावलावर पाऊल टाकत मागच्या सामन्यातली गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच सर. दुसरा गोलंदाज आपण इथे पाहतोय संगमघरात. इथे मात्र फटका लगावलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि इथे विश्वासचं आव्हान संपुष्टामध्ये आलं. क्या बात आहे, पहिल्याच चेंडूमध्ये दमदार विकेट. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही.
त्याचप्रमाणे आपण बघतोय पहिल्या दिवसापासून मनीषजी पाटील यांचं आम्हाला खूप चांगलं योगदान आहे या PPL साठी, चांगलं सहाय्य आहे. मनीष पाटील असतील, महेश दळवे असतील, आम्हाला खूप सपोर्ट आम्हाला भेटतोय पहिल्या दिवसापासून या आयोजनासाठी. त्यांचं खरंच मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचं खूप खूप धन्यवाद व आभारी आहो. कायम आम्हाला असाच सपोर्ट तुमचा लाभून द्या. ह्याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा मोठं आयोजन नक्कीच आपण करू. नक्कीच निनाद, आत्ता संगीत देखील ऐकायला मिळालं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आवाज देखील ऐकायला मिळाला. आणि जसा हा संगीत लागला, मनीषजी पाटील यांच्या चेहऱ्यावरचं हास्य काय होतं. आणि आज पाहिलं तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये सर्व समालोचकांची स्पर्धा आहे, परंतु एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की या समालोचकांना विशेष सहकार्य मनीषजी पाटील यांचं लाभलंय. यस, नक्कीच. आणि राम मामा पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. संगमरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. एवढ्या सामन्याकडे दुसरा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू कार्पेटच्या साह्यानं स्ट्रेट जातोय ब्लॅक स्क्रीनच्या इथे. सूरज पाटील पुन्हा एकदा चेंडू उचलून फेकेपर्यंत एक धाव पूर्ण होतोय. सूरजचं खरंच कौतुक करावं लागेल. सोमनाथ आपण सकाळपासून पाहतोय काय क्षेत्ररक्षण करतोय, किती झेल त्यांनी टिपल्यात आपल्या संघासाठी, किती धावा त्यांनी वाचवल्यात आपल्या संघासाठी. कर्णधार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. सूरज पाटील हा आपल्या संघासाठी बॉस फायटर ओळ्या संघासाठी खेळत असताना, त्याचप्रमाणे गोलंदाजीवर बघायला गेलं तर संगम घरात वरचे ओळ्या संघाचा खेळाडू अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र दुसरा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक असेल का तिथे, मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, दणदणीत चौकार. निनाद, खरं तर या स्पर्धेचं आज वैशिष्ट्य पाहायला मिळतं. 9:02 पहिला चेंडू पडला आणि आत्ता घड्याळामध्ये बघितलं तर बरोबर 2:35 झाली आहेत. म्हणजे मॅच किती लवकर आणि सुरू होतात आणि तेवढ्याच लवकर देखील संपतात. जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसऱ्या षटकातला पहिला ज्या पद्धतीने चेंडू केला, नंतरचा मात्र चेंडू हलकंसं तटवलंय सिली मिडॉव अर्थात शॉर्ट कव्हरच्या दिशेनं, तिथे मिळते एक धाव. सर नक्कीच आपण पाहिलं आधीच्या चेंडूवर चांगला फटकार आपण पाहिला आणि ह्या चेंडूवर सन्मान दिला. ह्याला करा खेळाडू म्हणतात, ह्याला करा फलंदाज, ह्याला खरं क्रिकेट म्हणलं जातं. या सन्मान दिला होता या चेंडूवर. केवळ एक धाव भेटले, एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय तो 11. तिथे मात्र चांगला चेंडू, ब्लॉकर मधला चेंडू होता, खोदून काढलाय. सूरज असेल त्या चेंडूवर. किती धावा मिळतात, एक धाव पूर्ण केले. केवळ आणि केवळ एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. या एका धावेनं धावफलक पुढे सरसावल. 12 धावा धावफलकावर. सोमनाथ आपण पाहायला गेलं तर काय गोलंदाजी आहे, रोखून धरलंय गोट या संघाला पूर्णपणे बॉस फायटर ओळ्या संघाने. कारण की बॉलिंग लाईनअप जर आपण बघितलं तर अतिशय सुंदर बॉलिंग लाईनअप आहे. त्यामध्ये आपण दापोलकर पाहिले, मिथुन दापोलकर असतील, संगम करत असतील, स्वतः संजय पाटील असतील मालक, त्यानंतर सूरज पाटील. इथे मात्र चांगला चेंडू फ्लिक केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते. थोडीशी मिसफिल्ड झाली आणि या मिसफिल्डमुळे 2 रन भेटतील. या 2 धावेनं धावफलक पुढे सरसावल. 14 धावा धावफलकावर. इथे मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 14. पुढच्या 3 षटकाचं धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. आमचे सहसमालोचक रिवोल मात्रे. थँक्यू सो मच. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, शिवकल्याण राजा जाणता राजा, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, शिवछत्रपती राजांना मानाचा मुद्रा करून पनवेल प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि माझ्या लाडक्या खेळाडूंचं सहर्ष स्वागत. आणि मी रवींद्र म्हात्रे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आपण पहिलं ज्या पद्धतीनं निनाद पहिल्या 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलेत. सोमनाथ आणि धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर 14 लागली आहे. फलंदाज बाद झालेत 2. मॅच सुरू आहे. ज्या पद्धतीनं या दोन्ही संघाचा विचार केला तर मी सुरुवातीलाच म्हटलं की डू ऑर डाय आहे. षटक क्रमांक 3 सुरू होतोय. स्वतःचे आताचा संघाचे संघमालक आहेत गोलंदाज संजय पाटील आणि हा चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तर नक्कीच एक धाव वाढते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 15. आमचे बालूदादा यांनी नक्कीच पुन्हा एकदा मला आठवण करून दिली आहे. जो गोलंदाज आहे संजय पाटील, फार मोठं प्रेम आणि सहकार्य त्यांच्या माध्यमातून खरं तर या असोसिएशनसाठी देखील लाभलं. छाया रिसॉर्ट या ठिकाणी ऑप्शन झालं आणि त्यांचं देखील खास करून या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून कौतुक करणे गरजेचं आहे.
मैदानावर बघितलं दुसरा चेंडू देखील खोरवर पद्धतीचा होता. तो चेंडू वाईडिश डीप मिडविकेटच्या दिशेनं खेळून काढल्यानंतर मात्र आणखी एक धाव वाढते. संघाची धावसंख्या एकूण धावफलकावर 16 धावा. संजय पाटील आपण म्हटलं की 40+ अबाव, अर्थात 40च्या वर वय त्यांचं झालंय, परंतु काय फिटनेस आहे आणि तेवढाच प्रचंड आवड या क्रिकेटची. हा चेंडू डायरेक्ट पॅडवर आदळलाय. शरीराचा वेध घेतला होता या चेंडूनं. हलकंसं अपील देखील पाहायला मिळालं खेळपट्टीवर सर्व खेळाडूंच्या वतीनं. मात्र कोणताही इशारा येत नाही. अर्थातच किंचितशी कट बॅटला लागली गेली आहे आणि त्यामुळं मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या एकेरी धावेनं का होईना संत गतीनं, अगदी कासवाच्या गतीनं वाढत असताना 17 या आकड्यावर. रिव्हर्सरचं आपण सकाळपासून पाहिलं. घोट हा संघ हाणामारी करण्यामध्ये खूप आपण पाहिलं की फटकेबाजी पाहिली या संघाकडून, परंतु रोखून धरलं आता. नक्कीच संजय पाटील अनुभव भरपूर आहे आणि या अनुभवाची शिदोरी घेऊन हा गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिळते एक आणि एकेरीच धाव. टाळ्यांचा प्रचंड आवाज येतोय त्यांच्या पाठीशी, कारण वय वर्ष 50 उलटून गेल्यानंतर वयाची मर्यादा इथे क्रिकेटला नाही असं देखील त्यांनी साध्य केलंय या मैदानावर. हेल्थ इज वेल्थ आणि या क्रिकेटच्या माध्यमातून हा मलिंगा स्टाईल, परंतु प्रॉपर टायमिंग झालंय आणि फलंदाज रोशन सालुंके देखील तेवढाच घातक. पनवेल प्रीमियर लीग मधला हा ब्रँडेड सिक्सर. न जसा षटकार पाहायला मिळाला, नक्कीच शिवा गोंधळे यांच्या चेहऱ्यावर हास्य देखील पाहायला मिळालं, कारण बिग फॅन ऑफ रोशन सालुंके. शिवा गोंधळी, सरू पाटील, बरेच समर्थक आज या व्यासपीठावरून खरं तर घोट संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि मागाशी देखील याच रोशन सालुंकेने काय दमदार केली गेली आहे. तर नक्कीच संदेश म्हात्रे देखील नितलश आहेत, खूप मोठे फॅन आहेत या संघाचे आणि त्या मॅचचा आनंद आज या मैदानावरून सुद्धा घेताना बरीच मंडळी क्रिकेटचा आनंद घेताना. आज क्रिकेट म्हटलं ती जीव की प्राण आहे निनाद. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजेच उल्हास, क्रिकेट म्हणजेच खरं तर जीव की प्राण म्हटलं जातं. आणि आजकाल क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळतंय. रायगड प्रीमियर लीगचा नक्कीच पर्व संपला, लगेच मात्र पनवेल प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. काय प्लॅटफॉर्म मिळते या खेळाडूंना, किती स्टेज मोठ्या प्रमाणात मिळतोय, खास करून पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचं आज कौतुक करणे गरजेचं असेल. फार चांगली संकल्पना. खरं तर संदीप वासकर यांचं हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं. आज सर्व समालोचकांच्या साक्षीनं, सर्व समालोचकांच्या मेहनतीनं, सर्व समालोचकांच्या अविश्रांत प्रामाणिकपणानं हा मात्र सोहळा, क्रिकेटचा रंगतदार सोहळा, एची देह एची डोला, क्रिकेटचा रंगतदार सोहळा पाहायला मिळतोय. संजय पाटील एक अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. रोशन सालुंकेच्या झेल आहे आणि झेलखाली मिथून दापोलकर चूक करणार नाही. एक मोठी विकेट, मोठा हदरा. रोशन सालुंके बॅक टू पॅव्हेलियन. रोशन सालुंके बाद झाला जसा. नचित रिवाल सर आपल्याला थांबवते या ठिकाणी. आजच्या दिवसामध्ये आपला या स्पर्धेमध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला ते म्हणजे गवळी सर यांचा, डॉक्टर गवळी सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी झहीर पटेल यांना करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या मैदानाची उपलब्धता आणि मैदानाची निगराणीमध्ये एकदम चांगली खेळपट्टी खरी तर झहीर खान आणि झहीर पटेल यांच्या माध्यमातून आपल्याला तयार करण्यात आली. त्या झहीर पटेल माजी समालोचक आहेत. आमच्या समालोचक क्षेत्रामधील अतिशय नावाजलेलं नाव, स्टार ओवेचे खरोखर खूप मोठे ते मार्गदर्शक आहेत. आणि ज्या दिवशी त्यांचा सामना असेल त्या दिवशी सुद्धा त्यांनी खूप मोठी या ठिकाणी मेजवानी ठेवली आहे. दीप्ती स्पोर्ट खारकोपर या स्टँडमध्ये जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने निश्चित गवळी सर पहा पेशाने डॉक्टर्स आहेत. आज
तिन्ही षटकांचा खेळ समाप्त 24 धावा धावफलकावर. ओके, धन्यवाद. आणि यावेळेस सत्कार होत असताना आपण पाहतो गवळी सरांचा, तसेच संदीपजी मोरे भिवंडी विभागातील एक अतिशय गोड आवाज आपण ऐकला, त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी संजय भोईर यांना करतोय. आमच्या समालोचक समितीचे सिनियर समालोचक संजय भोईर खूप मोठा आधार आमच्या या समालोचन समितीला आहे. PPL साठी खूप मोठं मार्गदर्शन आहे, सहकार्य आहे संजय भोईर यांचं. आणि त्यांच्या शुभ हस्ते संदीपजी मोरे भिवंडीचा बुलंद आवाज यांचा सत्कार होत असताना धन्यवाद गवळी सर आणि संदीप मोरेजी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नवीन आवाज मी मनापासून आभार व्यक्त करेन पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या वतीनं या दोन्ही समालोचकांचा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 24 रन्स. 4th ओव्हर कंटिन्यू. अर्थातच आपल्या कोठ्यातला दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिथुन दापोलकर. स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. अगदी गोलीच्या वेगानं ट्रेस द बुलेट. 4 रन. धावसंख्या धावफलकावर एकूण 4 न वाढल्यानंतर जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर. 28 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद. धावसंख्या धावफलकावर 28. अतिशय चांगली गोलंदाजीची सुरुवात केली होती मिथुन दापोलकरनं. त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील तेवढीच चांगली सुरुवात पाहायला मिळाली. नंतर मात्र संजयनं देखील तेवढीच चांगली गोलंदाजी खरं तर थोडंसं जगडून ठेवलंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्विच देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. पंचांचा सॅन्डी फाल्कर वेगली आदा. आता तो डान्सिंग अंपायर, व्हायब्रेटिंग अंपायर इशारा करतोय वाईड. स्क्वेअर. अतिरिक्त 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 रन्स. मिथुन दापोलकरचा हा चेंडू मिस टायमिंग आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. संगम आणि संगमनं पकडला. हा झेल समाप्त झाला या खेळाडूचा खेळ. असोसिएशनच्या माध्यमातून अनेक माणसं जोडली गेली आहे. नुसती माणसं जोडली गेली नाही आहेत तर माणसं ओळखली देखील गेली आहे. कारण माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखायला शिका आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. आमची मंडळी सर्व असते या वाक्यावर, कारण आम्ही केलंयच तेवढं. पाया रचला आणि आज तळागाळाच्या समालोचकांना हा व्यासपीठ मिळतोय. तसे चांगलं सत्कार्य पाहायला मिळतं. आणि धावसंख्या धावफलकावर जर बघितली सोमनाथ 29 धावा, 29 रन्स. चांगलं जकडून ठेवलंय निनाद. बघितलं तर 4थ्या षटकाला सुरुवात झाली. मिथुन मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, रोख रक्कम 3000. अर्थातच आपण पाहिलं रुही पाटील देखील या मॅचचा आनंद घेते. हा चेंडू वाईडिश, अर्थातच मिड विकेट लॉंग ऑन कडे चेंडू. सूरजनं अक्षरशः उडी मारून हा चेंडू अडवला. तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं फेकला. एक बेस्ट फिल्डर म्हणावं लागेल या सूरज पाटीलला. तेवढाच चांगला फलंदाज आणि तेवढीच चांगली खरं तर कॅप्टन्सी, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणि गोलंदाजांना खरं तर क्षेत्ररक्षणाची साथ असणे फार महत्त्वाचं. निनाद, ज्यावेळी आपण संगीत म्हणतो, भजन करतो, त्यावेळी टाळ आणि मृदुंगाची साथ नसेल तर तुमचं भजन फुकट. म्हणजे असंच काय आहे, क्रिकेटमध्ये देखील क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. गोलंदाज यशस्वी त्यामुळेच होत असतं. हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक. फक्त टायमिंग. परंतु ते क्षेत्ररक्षक 2 येत आहेत. कॉल नाही आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अक्षरशः कॉल नव्हता आणि त्याचा फायदा मात्र झाला. झेल भूमीला दान. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढते. जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. फलंदाज अजय भाटोसे आणि रोहित जेव्हा अजूनही एकही चेंडू खेळला नाही. परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. 3 वेळा दुहेरी धाव घेतली, 1 वेळा चौकार मारलाय. म्हणजेच आपल्या घोड संघाला धावसंख्या जमवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून अतिशय चांगलं पाहायला मिळतं. कारण त्यालाही माहिती आहे हा मॅच फार इम्पॉर्टंट आहे. या लीगचं तुमचं अस्तित्व असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपला होता. तेवढ्याच वेगाने केलाय. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड एरियामधून चेंडू जातोय डीप फाईन लेगला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार.
आठवण झाली. आणि AR हॉस्पिटल, 2 आमच्या नर्स आहेत, इथे डॉक्टर आहेत. AR हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आज संपूर्ण PPL पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्यांची सेवा देखील अप्रतिम आहे. थँक्यू सो मच, त्यांचं देखील मी कौतुक करेन. हा चेंडू जोरदार प्रहार, वेगानं फटकाय. सूरज देखील तिथे आहे, सूरजकडनं चूक होणार नाही. आणि हा पॅरलल शॉट होता, तो मात्र सूरजनं बरोबर झेल टिपला. आणखी एक विकेट, आणखी एक हदरा. टिप टिप बरसा पानी. केलेला होता. टिप टिप या पहिल्याच दिवशी पनवेल प्रीमियर लीग थोडंसं या ठिकाणी अडथळा आला होता. परंतु निनाद बघितलं तर पाऊस आता आजकाल कधीही येतो. त्यामुळे आता मैदानावर जर बघितलं तर प्रखर प्रकाश आहे आणि अतिशय पोषक असा प्रकाश. वातावरण दमट होतं मगाशी आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. मैदानावर 4था षटक देखील समाप्त झाला. मिथुन दापोलकर वैयक्तिक 2रा षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. सर बघायला गेलं तर धावांवर अंकुश लावलाय कुठेतरी, कारण की घोटा संघ जर पाहायला गेला तर एक खोलवर बल्लेबाजी आपल्याला पाहायला मिळतं, खोलवर फलंदाजी पाहायला मिळते. या संघामध्ये पहिला जो सामना होता त्यामध्ये 66 धावा चेस केल्या होत्या. याचा अर्थ आपण समजून जायचं की फलंदाजी काय असेल या संघाची. नक्कीच धावसंख्या कमी पाहायला मिळते निनाद, परंतु सुरुवात भलेही छोटी असू द्या, परंतु तुमचे ध्येय आणि विचार मोठेच असायला हवे. इथे ध्येय तुमचे मोठे ठेवावे लागतील, कारण मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे. निनाद, हा डू ऑर डायचा सामना का सांगितला जातो? जर इथून जो संघ हारेल तो या स्पर्धेतून, या लीगमधून बाहेर जाईल. हा चेंडू आउटसाइड ऑप्शनला होता, गोलंदाज येतोय सूरज पाटील. मी म्हटलं की सूरज असा खेळाडू आहे, सर्व गुण संपन्न क्रिकेटमधले, ऑलराऊंडर परफॉर्मन्स, अष्टपैलू खेळाडू. वाघिवली वाडा गावचा हा खेळाडू. हा फुल्लर लेनचा होता, फुलटॉस होता, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. फलंदाज सुरक्षित, चांगलं. खरं तर कलेक्शन सेकंड स्ट्रीपला तिथे क्षेत्ररक्षक होता, शॉट गलीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु फलंदाज सुरक्षित. धावा करायच्या आहेत घोट संघाला या षटकामध्ये निर्णायक तुमच्या धावा असतील, कारण धावसंख्या धावफलकावर फक्त 38. हा व्हेरी गुड, नाईस डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेन. हा चेंडू जर बघितला तर क्रिकेटचा निनाद सर्वात कठीण चेंडू फलंदाजांसाठी, कारण काल असतो हा फलंदाजांसाठी खरं तर कठीणता निर्माण करणारा चेंडू, आणि तो चेंडू फेकला फलंदाज सूरजसाठी, रोहितसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम टू ऑफस्टम गोलंदाजी. निनाद, आपण बघितलं तर जेव्हा पद्धतीने सूरज गोलंदाजी करतोय, ऑफ स्टम्प टू ऑफ स्टम्प, आउटसाइड ऑफ स्टम्प, कधी आपण यॉर्क चेंडू फेकतोय, कधी शॉर्ट पिच चेंडू, आणि फलंदाजांना कठीणता निर्माण, टिचून मारा करतोय, जकडून ठेवलेत. पुन्हा एकदा ऑफ स्टम्प. अशाभूत नजरेनं पाहिलं होतं फलंदाजानं पंचांकडे, तो देखील चेंडू डॉट जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. स्लॉगवरचा षटक आहे निनाद, हाणामारीचं षटक असताना अशी गोलंदाजी करणे म्हणजे मी म्हणेन फार मोठी जबाबदारीपूर्वक गोलंदाजी. फुल्लर लेनचा चेंडू, फुलटॉस चेंडू. आता मात्र चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक प्रतीक सुरते धावत पलत येऊन चेंडू फेकतोय, तोपर्यंत 2 धावा. आणि अशा पद्धतीनं पहिला सत्र, फर्स्ट इनिंग एंड, आणि धावसंख्या धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 41 आणि 5 षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता. धावा करायची आहेत 42 येणाऱ्या 5 षटकामध्ये, परंतु घोट संघाची गोलंदाजी देखील तेवढीच ताकदवान आहे. मग काय घडेल या मॅचमध्ये? पुन्हा एकदा घोट संघ या कमी धावसंख्येचं आव्हान रोखण्यासाठी प्रयत्न करेल की हा मॅच जिंकण्यासाठी जास्तीत जास्त इथे प्रयत्न करणार आहे, हे मात्र पाहणार आपण. पाहत राहा आणि ऐकत राहा पुढचं समालोचन, एक सुमधुर समालोचन, तिन्ही भाषेंवर प्रभुत्व असणारे मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच डीजे. आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत, आणि जिथे आपण काही क्षणा अगोदर उपस्थितीत राबलेले एक बुर्दुल गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामधील खूप मोठे नाव, माजी उपसरपंच सन्माननीय बिंदास सेठ पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करत आहोत. मी सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
सन्माननीय बिंदास शेठ पाटील माजी उपसरपंच बुर्दुल यांचा आदरातिथ्य सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे करावं. मायेची उपदार शाळ प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरातिथ्य सन्मान आम्ही इथे पनवेल प्रीमियर लीग पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने करत आहोत. तदनंतरचा पुढचा सन्मान आम्ही इथे करत आहोत. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितेश पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान आम्ही इथे करत आहोत. मी मनेश पाटील यांना विनंती करेन. मनेश पाटील यांचं पनवेल प्रीमियर लीग संपन्न करण्यासाठी खूप मोठं सहकार्य आहे आणि सध्या ते खारघर विभागातील शिवसेना विभाग प्रमुख हे पद भूषवत आहेत आणि PPL सक्सेसफुल करण्यासाठी खूप मोलाचं योगदान या मनीष पाटील यांनी दिलं आणि त्यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांचा सन्मान आमच्या या व्यासपीठावर होत आहे. तदनंतर नारायणगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय जयेश पाटील यांचा देखील सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करत आहोत. मी संतोषदादांना विनंती करेन, संतोषदा घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नारायणगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय जयेश पाटील नारायण यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे सन्मानित करावं. तर सन्माननीय नावडेगावचे माजी क्रिकेटर सन्माननीय अजय कोहली यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर आसनाधीस्थ आहेत. आपण देखील या समोर आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरातिथ्य सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पनवेल प्रीमियर लीग वर्ष पहिल्या मित्रांनो, परंतु पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनची खूप मोठी संकल्पना आणि खूप मोठे स्वप्न घेऊन आणि ते स्वप्न सत्यात उतरवताना आपण हे PPLचं सुंदर पर्व पाहतोय आणि जिथे आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील शेवटचा सामना तुमच्या समोर येईल. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण बोलूया. तुमच्या समोर येतील पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर. बहुत बहुत शुक्रिया वैभव जी. चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में माहौल काफ़ी यहाँ पर शांत हम देख पा रहे हैं. दोपहर के ठीक 2:55 आज के प्रतियोगिता का पहली गेंद को फेंकने में हमें यश प्राप्त हुआ 9:02 में. पनवेल क्रिकेट एसोसिएशन के हमारे संस्थापक सन्माननीय PTC फाउंडर सन्माननीय संदीप जी वास्कर, इनकी ये संकल्पना और इस संकल्पना को पूरा करने का हमारा पूरा प्रयास रहेगा. पनवेल तहसील के सभी खिलाड़ियों को एक अच्छा व्यासपीठ निर्माण हो, इसके लिए एक अच्छा प्लेटफॉर्म निर्माण हो, इसलिए ये हमने प्रयास किया और इसमें सभी 32 टीमों के सभी पैकर सभी खिलाड़ी ने हमें जो योगदान दिया उनका दिल की गहराई से हम इस्तकबाल और शुक्रिया अदा करते हैं. स्टार अवार्ड के सभी टीम हमारे जहीर पटेल और तोसीफ पटेल सभी टीमों उनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे जिन्होंने मैदान हमें उपलब्ध करवाया. दोस्तों, आज का ये मुकाबला रफ एंड टफ होगा. देखिए टाइम मैनेजमेंट क्या होता है. अब ठीक 2:55 हो चुके हैं और ये टाइम मैनेजमेंट 3:30 बजे प्रतियोगिता समाप्त हो जाएगी. यही तो हम चाहते थे, क्योंकि हम अक्सर थाना डिस्ट्रिक्ट में कमेंट्री करते, कल्याण डोमिनियन में मुकाबले 9 बजे शुरू होते हैं और रायगढ़ में भी आजकल बहुत सी प्रतियोगिता 9 बजे से पहले शुरू होती है और ये हमारा प्रयास था. इस प्रयास को पूरा करने में आपने हमारा पूरा सहयोग दिया, इसके लिए आपका दिल की गहराई से हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में. जो जीता वो सिकंदर, जो हारा प्रतियोगिता के बाहर. क्योंकि एक पटरी पर 2 ट्रेन, एक मैन में 2 तलवार और एक सुपर. आज के दिन में 2 टीमें नहीं रह सकती. एक को जाना होगा बाहर, एक को होना होगा अंदर. कौन होगा बाहर, कौन होगा अंदर. यहाँ पर दोनों टीमें 2-2 मुकाबले जीतकर आगे बढ़ चुके हैं, तो ये मुकाबला काफी बड़ा होगा. सो गेट रेडी, पुट योर बेल्ट एंड गेट रेडी टू फ्लाई. द मैच विल बी वेरी फाइट. ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. ओलंपिक जोड़ी मैदान पर प्रस्थान करती हुई तकदीर पार्टी स्टाकेंड पर गेंदबाज की कमान संभालने आए सचिन लाहाने. बिंगारबाड़ी पहली गेंद पर कर रहा जवाब, गेंद सीमा पर सीधा शानदार छक्का. वेलकम टू PPL. शानदार छक्का. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. तकदीर पाटिल जानते हैं कि P1 के 2 ओवर में हमें लंबी बल्लेबाजी करनी है ताकि आगे का सफर हमारा आसान हो. और ये शानदार सफर मैदान के ऊपर सीधा चेहरे के साथ खाते की अपने पारी की शुरुआत करते हुए कमाल की गेंदबाजी. यहाँ पर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ. पिछली गेंद उन्होंने ओवर पेज फेंकी थी, लेकिन दूसरी गेंद यहाँ पर परिवर्तन किया. गेंद के लंबाई को
यहाँ पर कम किया, निचले हिस्से में रखना महफूज समझा और बल्लेबाज को चकमा दिया। डॉट की समाप्ति। एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी, एक करारा जवाब देते हुए डॉट गेंद की समाप्ति होती बीच मैदान के ऊपर। कमाल की गेंदबाजी यहाँ पर बैकवर्ड में जाकर गेंद को स्टेयर किया। खिलाड़ी वहां पर मौजूद है सीली मिड ऑफ पर, काफी रफ्तार से आते हुए चेतन थे वहां पर, लेकिन चेतन गेंद को यहाँ पर ठीक से उसे एक्शन में नहीं उठा पाए। नतीजा आपके सामने, 3 गेंदों के समाप्ति के बाद टीम का स्कोर 7 रन। अब सूरज पाटिल 3 गेंदों के बाद यहाँ पर स्ट्राइक एंड का उनको मौका मिलता हुआ। तकदीर पाटिल ने शानदार शुरुआत की, 3 गेंदों में 7 रन बनाए, छक्का लगाया उन्होंने, एक डॉट भी खेले, एक सिंगल के रूप में रन भी बना। पहली मर्तबा पेश करेंगे सूरज पाटिल, पारी का पहला ओवर प्रगति पर P1 में। इस बीच अगली गेंद टॉप एज, खराब शॉट का सिलेक्शन, स्वयं विकेट कीपर गेंद के नीचे, यस टेक ऑन, फर्स्ट ब्रेक थ्रू विकेट इज गॉन एंड फर्स्ट विकेट गोज डाउन, फर्स्ट बिग ब्लो एंड 7 रनों के ऊपर यह पहली सफलता। जवान जान थैंक यू। ये सैंडी की पहचान है, पर माहौल किस प्रकार बनाया जाता है, क्या ठंड माहौल है यहाँ पर। ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट, वेरी गुड अप टू ऑल ऑफ प्रेजेंट हियर, बर्ड्स आर फ्लाइंग इन देयर, कोल्ड wind is blowing now, rushing and cheering crowd, plenty of flag and plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. You are watching the wonderful journey of PPL season first, organized by Panvel Cricket Association. First time in tennis cricket world history of the tennis cricket world, the commentators have organized the big event. What a big event. नेवर की फिर एक बार गेंदबाजी में आते हुए रोशन लहाने, ये देखिए कमाल का शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन बन गए यहाँ पर दर्शक उसी क्षेत्र में, ये शानदार छक्का। ये फिर एक बार दूसरी गलती की सचिन लाहने ने, ओवर पिच गेंद फेंकी, उसी क्षेत्र में करारा जवाब दिया। जब पहले गेंद पर जो छक्का लगाया था लॉन्ग ऑन के ऊपर से, वही छक्का लगा यहाँ पर। ओ ड्राइव के यहाँ पर बहुत ही शानदार ड्राइव सॉफ्ट हैंड्स के साथ, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन जब तो गेंद को फील्ड के समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का। क्या बल्लेबाजी यहाँ पर तकदीर पाटिल के माध्यम से, शानदार और लुभानी शुरुआत करते हुए। ओवर का समापन हो चुका है, पहला ओवर का समाप्ति के बाद टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान के ऊपर। P1 का शानदार इस्तेमाल करते हुए कुल मिलाकर रन बना यहाँ पर 15 रन। क्या शानदार शुरुआत रही। जब बल्लेबाजी की पहले टॉस हारने के बाद जो बल्लेबाजी करनी पड़ी राजवीर कनव इंडियन आर्मी घोट टीम को, तो उन्होंने 2 ओवर में 14 रन बनाए थे P1 में। उसके जवाब में पहले ओवर में 15 रन बनाकर करारा जवाब दिया, और ये मुकाबला हम जीतेंगे यहाँ पर बताते हुए। देखिए जरा किसमें कितना दम है। हमारे संदीप जी वास्कर, हमारे पनवेल क्रिकेट एसोसिएशन की आन बान शान, जिनके यहाँ पर मेहनत और लगन के साथ ये संकल्पना हम देख पा रहे हैं। 3 साल के बाद यहाँ पर यानी कि 2018 में पनवेल क्रिकेट एसोसिएशन की स्थापना हुई। फाउंडर संदीप जी वास्कर की संकल्पना, उनके सपने साकार हुए, और PPL के माध्यम से लुभाना ये शानदार जन्म देख पा रहे हैं। जीत के लिए समीकरण बनेगा, बची हुई गेंदें अब 24, और जीत के लिए महज जरूरत है 27 होने की आवश्यकता। 15 रन मिले इस ओवर में, 2 छक्के लगाए तकदीर ने, उन्होंने दो गेंदे डॉट भी खेले, एक सिंगल भी निकाला, और बल्लेबाज के पारी का अंत भी हुआ। इस ओवर में बहुत कुछ हुआ। नेर की शुरुआत, इनसाइड आउट खेलने की कोशिश, वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन उनके पहुंच से बाहर, रोहित गेंद के पीछे, लेकिन गेंद जा रही है दरमियान के रीजन में। खराब फील्डिंग तो मैं नहीं कहूंगा, लेकिन थोड़ी सी ढीली शुरुआत, वहां पर 3 रन का इजाफा होता हुआ। हमारे सम्मानीय अरुण जी पारंगे, नरेंद्र जी पाटिल, मारुति जांबले, आइए आपसे अनुरोध करते हैं, आइए मंच के ऊपर, मंच की शान बढ़ाए, आप आए, बाहर आए। और अजय जोशी, राहुल खांदेकर, सिद्धेश वास्कर, रोहित वास्कर, अरबाज शेख, राज जोशी, सुमित खांदेकर, कुणाल बांगल, मन से प्रसिद्धि प्रमुख शेडी। आई काइंडली रिक्वेस्ट एवरीवन प्लीज कम ऑन स्टेज, हैव अ सीट, वी आर मोस्ट वेलकम इन PPL। ओह व्हाट अ शॉट, यहाँ पर अमेजिंग टाइमिंग बनाने की कोशिश की थी, लेकिन बल्लेबाज कामयाब नहीं हुए। और ये जब हम देखते हैं, जब आपके पास कोई दबाव नहीं होता है, आपके पास बड़ा लक्ष्य नहीं होता है, तो ये दृश्य अक्सर हम देखते हैं। और ये दृश्य मैदान के ऊपर डॉट की समाप्ति। अंपायर की भूमिका निभाते हुए मिस्टर जय पवार सर, काफी लोकप्रिय अंपायर, और दूसरे हमारे वाइब्रेंट हंटर सैंडी पालकर, बहुत बहुत शुक्रिया, शानदार योगदान जेंटलमैन। पटकी भी गेंद थी, हुक किया इस गेंद को फाइनल के रीजन में, इट शुड बी 4, कपल ऑफ द बाउंस, नो चांस दैट, no chance there, and that's a 4 runs. किसे देख मेरा दिल धड़का,
लेकिन आसान सा बनता पर उनकी रफ्तार लगातार बढ़ती हुई सोमनाथ हमें बताते हुए पर का दूसरा ओवर प्रगति पर और P1 और P2 में किस प्रकार की बल्लेबाजी करनी चाहिए उसका जीता जागता उदाहरण। कमाल की गेंदबाजी, टन किया इस गेंद को लेग ब्रेक के माध्यम से, टन किया, हल्का सा बाउंस भी दिया, हल्का सी फ्लाइट की इस गेंद को और दौड़ की समाधि। 22 रन टीम का स्कोर, जीत के लिए 42 का लक्ष्य, आधा लक्ष्य पूरा कर चुके हैं, अब आधा लक्ष्य बाकी है। पधारे हुए सभी अतिथिगणों का यहाँ पर इस मंच के ऊपर हम पीपीएल के माध्यम से, हमारे पन्नू की क्रीड़ा एसोसिएशन के माध्यम से हार्दिक स्वागत करते हैं। फुल टॉस गेंद यहाँ पर स्विच किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन विजय पवार यहाँ पर गेंद को नहीं लपक पाए, थोड़ा सा आत्मविश्वास को कम किया उनको, यहाँ पर बल्लेबाज ने दबाव में रखा खिलाड़ी को और यहाँ से प्राप्त हुआ दबाव 1 रन। इक्का दुक्का से भी इस मुकाबले को जीता जा सकता है, ये सोच आप बल्लेबाजों की, उनके ऊपर कोई दबाव नहीं है क्योंकि जो जीता वो सिकंदर, जो हारा वो प्रतियोगिता के बाहर। यदि आप यहाँ से हारोगे तो फिर 365 दिन आपको पीपीएल का फिर इंतजार करना होगा। राउंड विकेट रिवर्स के जरिए लेकिन नहीं खेल पाए, क्या कमाल की गेंदबाजी चेतन पाटिल के माध्यम से यहाँ पर, यानी कि कभी ऑप्शन के बाहर फेंक रहे, कभी टन दे रहे, कभी ब्लॉक हॉल में फेंक रहे। और की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 1 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचता हुआ 23 और जीत के समीकरण बनेगा 18 गेंदे 19 रन की आवश्यकता। जबरदस्त योगदान इस प्रतियोगिता में सभी का रहा है। ये कलरफुल हम ड्रेस कोड देख पा रहे हैं, 32 स्पॉन्सर हमें मिले इस प्रतियोगिता के लिए, इस टी शर्ट के लिए, उनका भी दिल के गहरान से हम इस्तेकबाल करना चाहते हैं। पर मिलेगा एसोसिएशन के माध्यम से फर्स्ट टाइमिंग इन हिस्ट्री ऑफ क्रिकेट और commentators have organized a big event, so all credit goes to Sandeep Bhaskar and all Panvel committee team. तो जीत के लिए 18 गेंदे 19 की आवश्यकता। ये ओवर अच्छा रहा क्योंकि पहले ओवर में 15 रन बने थे और इस ओवर में रन मिले यहाँ पर 1 चौके की मदद से, इस ओवर में रन मिले 8, कुल मिलाकर टीम का स्कोर बनता हुआ 23 और जीत के लिए 18 गेंदे 19 की आवश्यकता। जो 2 टीमें इस मैदान पर खेल रही है जिन्हें 2 मुकाबले लगातार जीते थे, राजवीर कानम इंडियन आर्मी गोट पिसारे 2 मुकाबले जीतकर आगे बढ़ चुके, जिसके कप्तान है रोशन सालुंके, जिसके ऑनर है शिवा गोनले, हमारे मित्र राजेश महादेव। तो दूसरी तरफ हम देख पा रहे हैं 6 रिसोर्ट बॉस फाइटर के कप्तान है सूरज पाटिल और हमारे संजय पाटिल की बॉस इस टीम के पैकर से। इनके बीच में चलता हुआ मुकाबला, कश्मकश खड़ी है, ये मुकाबला काफी बड़ा होगा। हमारे पीटीसी की केडी की सभी टीम इस प्रतियोगिता को लाइव के जरिए सीधा प्रसारण, साफ सुथरा प्रसारण आपके माध्यम से आप तक पहुंचा रहे, उनका भी हम शुक्रिया अदा कर रहे हैं। और की शुरुआत गेंदबाज में तब्दीली, पटकी भी गेंद थी, बैक पर जाकर गेंद को खेलने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद पाए गए वहां पर, और विकेट नंबर दूसरा यहाँ पर, विकेट नंबर 2 गोज डाउन, 1 more विकेट डाउन ऑन 23rd रन्स। बात है लड़ाई की, इस बात की नहीं है, लड़ाई सुपर 8 क्वालिफाई के लिए। और तू चल माया, ये भी अच्छी धुन थी, दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर टिक नहीं पाए यहाँ पर, ये सैंडी डीजे की धुन यहाँ पर।
क्या माहौल है, खचाखच भरा हुआ है स्टेडियम। हमारा ये व्यास यानी कि जो हमारा मुख्य व्यासपीठ है वो भी हमारे मेहमानों से खचाखच भरा हुआ। हमारे डॉक्टर भी हमारे साथ है। संतोष सर, हमारे रायगढ़ में पहली प्रतियोगिता की, जिस प्रतियोगिता में डॉक्टरों का भी इंतजाम किया गया है, ये हमारी पहली प्रतियोगिता होगी। एयर हॉस्पिटल इनके सभी ऑनर्स का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए, संगम घरत मैदान पर आते हुए अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, वो क्विक डिलीवरी ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन अंपायर जय पवार ने कहा कि राइजिंग डिलीवरी थी, अपील भी की गई वहां पर, उनको यहाँ पर बिल्कुल समापन किया, डॉट की समाप्ति। तारीफ भी काबिल गेंदबाजी, उम्दा गेंदबाज यहाँ पर रोशन सालू के। जानती इस मुकाबले को जीतना है, उन्होंने 4 गेंद फेंकी है। पहले गेंद पर विकेट प्राप्त किया, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर विकेट, चौथी गेंद डॉट। क्या 5वीं गेंद पर विकेट आएगा? बिल्कुल देखना चाहेंगे मैदान के ऊपर। ये बेताबी बढ़ाएगा मुकाबला, अब ये मुकाबला काफी बड़ा होगा। एयर हॉस्पिटल्स हमारे गौरी सुधीर कदम, वो भी हमारे बीच में, उनका भी शुक्रिया, और प्रतीक्षा आपका भी शुक्रिया। ये देखिए बहुत ही पहला बल्ला घुमा चुके थे, इनसाइड आउट, यस यहाँ पर बल्ले का अंदरूनी हिस्सा, खिलाड़ी आउट, एक और विकेट, चौथा विकेट मैदान से बाहर। आप हलचल मच चुके मैदान के ऊपर। दोस्तों एक बार जोरदार तालियां बजाइए इस बल्लेबाज रोशन सालुंके के लिए। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी पर विकेट, चौथी गेंद डॉट और 5वीं पर विकेट। क्या गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। व्हाट अ फंटास्टिक बॉलिंग परफॉर्मेंस, व्हाट अ फंटास्टिक एंड ब्यूटीफुल बॉलिंग अटैक फ्रॉम द रोशन सालुंके। मुंबई से आया मेरा दोस्त सलाम करो। तो जबरदस्त फाइट मैदान के अंदर, एक तरफ 12 गेंदे और 18 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना। देखिए कितना शानदार माहौल है, लुभावना दृश्य है, पंछी हवा में लहराते हुए, ठंड हवा बहती हुई, मानो हमें नहीं लग रहा कि हम इंडिया में, ऐसे लग रहा है कि हम इंग्लैंड में इसी प्रकार का माहौल होता है। वहां पर कभी धूप नहीं होती है, और बिल्कुल ये माहौल हमें ऐसा लग रहा है कि इंग्लैंड में हम, ये माहौल है दोस्तों। 12 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 18 की आवश्यकता। क्या रोमांच मुकाबला। बिल्कुल हमारे रिवाल सर भी हमारे साथ जुड़ चुके हैं, जो उन्होंने इससे पहले जो उन्होंने बात की थी। 12 गेंदे 18 की आवश्यकता, शानदार माहौल। रिवाल सर क्या कहेंगे, किस प्रकार होगा मुकाबला? 12 गेंदे बची 18 की आवश्यकता। पण नक्कीच आपण बघितलं तर मच्छिंद्र सर 12 चेंडू आणि 18 धावा म्हटलं तर प्रति षटकामागे 9-9ची सरासरी। धावा एवढ्या जास्त नाही आहेत, परंतु त्यांची जे विकेट आहेत ते विकेट गेल्यानंतर थोडं डोकेदुखी ठरलंय मच्छिंद्र सर।
निश्चित एक तरफ हम देख पा रहे घोट टीम जो हमारे रमेश पाटिल हमारे पनवेल क्रिकेट एसोसिएशन के बहुत ही बड़े समर्थक है जो कि हमारी सांस है, और दूसरी तरफ हम देख पा रहे महेंद्र जो कि हमारे कैशियर है इस हमारे कमेटी की, यानी कि बॉस फाइटर मानकर। इनों के बीच में भी मुकाबला चल रहा है, यानी मुकाबला तीनों तरफ चल रहा है। मैदान में कप्तान के अंदर सूरज और सालुंकी के बीच में, और बॉस और हमारे राजेश मादे शिवा गोंदली इनके बीच में, और महेंद्र और हमारे एसोसिएशन के यानी कि घोट के हमारे रमेश इनके बीच में। तीन तरफ मुकाबला चल रहा है दोस्तों, जबरदस्त फाइट। आइए लौट चलेंगे मैदान के ऊपर, मजा आएगा खेल का। 12 गेंदे 18 की आवश्यकता। अब ये मुकाबला 700 को रुकाएगा। पहले ओवर में 15 रन बने, ऐसा लगा कि मुकाबला एक तरफा होगा, लेकिन जो जान डाली रोशन सालुके ने, क्या कमाल की गेंदबाजी की। पिछले ओवर में 8 रन मिले और उससे पहले ओवर में 1 रन मिला। अब समीकरण बनेगा बची हुई 12 गेंदे 18 की आवश्यकता। अब आएगा खेल का असली मजा, रफ एंड टफ मुकाबला। नेहरू की शुरुआत, गेंदबाजी में परिवर्तन। फुटलास गेंद यहाँ पर, पहली गेंद पर करारा जवाब। गेंद हवाई सफर करती हुई निकल चुके सीधा 6 रन। ये देखिए हमारे सैंडी पालकर का ये अनोखा अंदाज। नक्कीच मचिंद्र सर, ज्या खेळाडूला आपण वंडर बॉय म्हणून समजला जातो, ओले गावचा हा वंडर बॉय आहे, सागर गायकवाडनं मात्र या षटकारानं सुटकेचा आस्वाद दिलाय. Full toss गेंद यहाँ पर, full toss set on the bands and batsman club up over the top of the mid wicket. That's a huge six. What a wonderful shot. ये देखिए कमाल की गेंदबाजी, उठ पटांग बल्ला घुमाया, बल्ले का अंदरूनी हिस्सा। यस, विकेट नंबर 4 पीप गोज डाउन। 5वां विकेट मैदान से बाहर। अब आएगा खेल का असली मजा। बची भी 10 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 12 रन की आवश्यकता। 12 तो बच चुके हैं, लेकिन किसके 12 बजेंगे? जो हारा वो मैदान से बाहर, जो जीता वो सिकंदर। किसका मुझे सो लेट्स सी कौन जीतेगा। यहाँ पर 6 गेंदें बची है और जीत के लिए समीकरण बनेगा 8 रन की आवश्यकता। हमारे संदीप जी वास्कर, हमारे संजय बोईर, हमारे बालू, ये कालू बालू की जोड़ी मुस्कुराते हुए
क्योंकि उनको कोई जरूरत नहीं, कोई भी हारे कोई भी जीते, वी आर ऑर्गेनाइजर। यस, नाउ बैक टू क्रिकेट। 6 गेंदे 8 रन की आवश्यकता, मजा आएगा खेल का। हमारा योगेश मडवी भी वहां से एंजॉय कर रहे हैं, वो कोने में बैठे हैं, कोने से मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। मजा आएगा मुकाबले में। 6 गेंदे 8 रन की आवश्यकता। हमारे पनवेल मेले के एसोसिएशन के आन बान शान हमारे संदीप जी वास्कर हमारे साथ भी है। अब आएगा खेल का असली मजा। वो देखिए फ्लाइट यानी कि एरोप्लेन भी चल रहा है, पंछी भी हवा में उड़ान भर रहे हैं और ये मुकाबला उफान पर है। आग लगी मैदान के ऊपर, क्योंकि मुकाबला अभी नहीं तो कभी नहीं। मैंने पहले कहा था, एक पटरी पर 2 ट्रेन, एक मैन में 2 तलवार, एक आदमी की 2 शादी। आवाज तो होगी और ये आवाज मैदान पर होगी। यहाँ पर कमाल की गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति। अब 5 गेंदे 8 रन। एक एक गेंद मैदान पर सांसों को रुका रही है, एक एक गेंद में तालियों की बूंद से ये मैदान गूंज रहा है। सभी की निगाह बीच मैदान के ऊपर। जो दर्शक यूट्यूब के जरिए, पीटीसी की लाइव के जरिए इस प्रतियोगिता का एंजॉय कर रहे हैं, मैं मचिंद्र पटेल आपका स्वागत करता हूँ। बची हुई गेंदे 5 और जीत के लिए 8 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला मुकाबला, आंखों को भाने वाला। पुल सक्सेसफुल, यस नॉट सक्सेसफुल। व्हाट अ कैच, Sachin Lane Baper, what a magnificent catch. 6 wickets goes down. What a climate and what a match. आता रंगात रंगात आली ही मॅच, आता रंगात रंगात आली ही मॅच. जिंद्र सर, सफलता इश्क से नहीं रिस्क से मिलती है, रिस्क लेना पड़ेगा। क्या बात है, क्या बात है रिवाल सर, आपकी तो बात ही अलग है। 4 गेंदे 6 रन। नाम रिवाल है, रिवाल से कभी फायरिंग नहीं करते, लेकिन मुंह से जो जुबानी से फायरिंग करते हैं वो दिल को छू जाती है, उससे आदमी घायल हो जाता है। 4 गेंदे 6 रन। मजा आएगा मुकाबले में। क्या मुकाबला यहाँ पर, क्या फाइट। 4 गेंदे, हमारे स्कोरर ने 6 लिखे, हम कुछ नहीं कर सकते। 4 गेंदे 8 रन। जहीर भाई भी हमारे साथ है, जो हमारे भाई, हम उन्हें मानते हैं, जिन्होंने हमें मैदान उपलब्ध करवाया। आपका भी स्वागत है जहीर भाई। 4 गेंदे 8 रन। मजा आएगा खेल का। दोस्तों पसीने तो खिलाड़ी को छूटने चाहिए, लेकिन हमें भी छूप रहे हैं। 4 गेंदे 8 रन, कमाल की गेंदबाजी। स्कोरर आपको डरना नहीं है, हम आपके साथ है। 4 गेंदे 8 रन, जबरदस्त गेंदबाजी। ये देखिए पटकी हुई गेंद, उछलती गेंद को उछलता जवाब। खिलाड़ी वहां पर मौजूद, केतन पाटिल, यस टेकन। 1 more wicket down, 7 wicket goes down. What a match, what a climate, what an atmosphere for the cricket. ले गई दिल मेरा मन. सात विकेट गिरी यहाँ पर। अनबिलीवेबल क्रिकेट, अनबिलीवेबल क्रिकेट, क्योंकि पहले ओवर में 15 रन। ऐसे लग रहा कि मुकाबला आसान होगा। 18 गेंदों में 19 की आवश्यकता थी और 1 रन का ओवर फेंका था रोशन सालुंके ने। वहां से टर्निंग पॉइंट हुआ मुकाबला। देखना, एक तरफ राजेश महादेव और शिवा गोंदली की टीम, एक तरफ हमारे संजय यानी कि बॉस हमारे, उनकी टीम। श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. क्या बात है डीजे, कमाल, सैल्यूट, हेड्स ऑफ यू, वेरी गुड जॉब, कीप इट अप। आने के लिए जीत के लिए 3 गेंदे 8 रन की आवश्यकता। इज ऑन द हैट्रिक। कमाल की गेंदबाजी। पिछले हम पहले गेंद पर छक्का लगा, उसके बाद पिछली हमने देखी कि 9 गेंदे में एक भी चौका छक्का नहीं लगा। क्या कमाल की वापसी के गेंदबाजों में। जीत के लिए 3 गेंदे 8 रन की आवश्यकता। कमाल की गेंदबाजी। ये गेंद इस प्रतियोगिता की, इस मैच की टर्निंग पॉइंट गेंद होगी, क्योंकि इस गेंद के ऊपर सिंगल डबल आएगा तो मुकाबला दोनों तरफ बराबर होगा। इस गेंद के ऊपर डॉट आएगी तो दबाव दोनों तरफ बन सकता है। ये गेंद काफी अहम भरी है। ये देखिए, ओ कमाल की गेंदबाजी, राइजिंग डिलीवरी, स्ट्रॉन्ग अपील, यस इज गॉन, इज गॉन। हैट्रिक प्राप्त करती हुए यहाँ पर 3री हैट्रिक मैदान के ऊपर, 4थी हैट्रिक मैदान के ऊपर। 8 विकेटें गिरी है। अनबिलीवेबल क्रिकेट। 2 गेंदे 8 की आवश्यकता। देखे जरा. यस, हैट्रिक के लिए दे चुके 1000 रुपया, तो हम अनाउंसमेंट जरूर करेंगे। बिंदास पार्टी बुर्दुल, इनकी ओर से 1000 रुपए का नाम हमारे पूर्व उप सरपंच, उनके ओर से रोशन के लिए।
तो जीत के लिए 2 गेंदे 8 रन। दोस्तों ये क्रिकेट हमने देखा मैदान के ऊपर। पहले ओवर में 15 रन मिले, ऐसे लगा कि मुकाबला एक तरफा हुआ। रिवाल सर और मेरी चर्चा हुई। रिवाल सर ने कहा कि मचिंदर सर आपको 3 ओवर कमेंट करने का मौका मिलेगा। मैंने कहा नहीं, मुकाबला फाइट होगा। अब ये मुकाबला फाइट हुआ है, क्योंकि रिवाल सर का भी काफी तजुर्बा है क्रिकेट का। वो अच्छे क्रिकेटर है, हम क्रिकेटर नहीं है, हम सिर्फ बोल बच्चन है। जीत के लिए समीकरण मैंने कहा 2 गेंदे 8 रन की आवश्यकता। मजा आएगा। हमारे संतोष सर जिनका बीपी बढ़ रहा है, जब से पीपीएल शुरू हुई तब से उनका बीपी बढ़ रहा है। हमारे पीटीसी उनके भी बाल पकड़े जब से हमारी पीपीएल शुरू हुई है, क्योंकि सभी तनाव में दोस्तों। 2 गेंदे 8 रन, मजा आएगा मुकाबले में। जबरदस्त मुकाबला, कड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर। ये देखिए, 1 छक्का यहाँ पर, 1 चौका, 1 विकेट, 1 डॉट गेंद इस प्रतियोगिता का आत्मा बन सकता है। जो जीता वो सिकंदर, जो हरा वो प्रतियोगिता के बाहर। कंपल्सरी चेसिंग अकॉर्डिंग टू रूल्स एंड रेगुलेशन ऑफ द पीपीएल, discipline transparency of the main part of the PPL. Lovely delivery, lovely, superb delivery, magnificent delivery, magnificent delivery. The ball passed away over the off stump. It was very close to off stump. The batsman has been very lucky now this timing. So fair delivery. और एक गेंद, क्योंकि हमारे वहां पर अंपायर है जय पवार, जो लोकप्रिय अंपायर है, जो अभी भी सातारा में थे, अभी भी बिग बैश में थे, वो अच्छे अंपायर है यहाँ पर। 1 गेंद 8 रन की आवश्यकता। एक बार जोरदार तालियां दोस्तों इस टीम के लिए। इसे कहते हैं क्रिकेट, इसे कहते हैं योद्धा, इसे कहते हैं खेल, इसे कहते हैं जीतने का जुनून, जो जज्बा, हौसला मैदान के ऊपर। क्या क्रिकेट खेला मैदान के ऊपर, ये क्रिकेट मैदान के ऊपर जुनून, जो जज्बा मैदान के ऊपर दिखाते हुए युवा से सजी टीम और जोश यहाँ पर। 1 गेंद 8 रन की आवश्यकता। जो जीता वो सुपर 8 में क्वालिफाई, जो हारा लेकिन कुछ भी बन सकता है। निनाद रिवाल, आने वाली गेंद नो बॉल भी हो सकती है, वाइड भी हो सकती है, उसके ऊपर छक्का भी मिल सकता है, चौका भी मिल सकता है। एवरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट, नो डाउट। यस, आई हैव सीन लॉट ऑफ मैचेस। 1 गेंद 8 रन की आवश्यकता। यह पीपीएल का शानदार सफर दोस्तों। 3:25 और आज हमारे 6 मुकाबले समाप्त हुए। पीपीएल का मैनेजमेंट 9:02 में पहली गेंद फेंकी हमने आज। 1 गेंद 8 रन की आवश्यकता। खुद कप्तान लेकिन नहीं बचा पाया इस मुकाबले को। व्हाट अ विक्ट्री, व्हाट अ विक्ट्री यहाँ पर। और ये मेडन ओवर, ये मेडन ओवर यहाँ पर। क्रीजवरून बाहेर यायचंय, क्रीजवर कोणी कुठे नाचायचं नाही, कृपया करून। मैदान के ऊपर जबरदस्त कन्वर्सन विक्ट्री, व्हाट अ विक्ट्री। से गुजारिश करेंगे कि आपके शुभातों से मैन ऑफ द मैच का खिताब दे और 1000 रुपए का इनाम भी था। सभी का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। हमारे सचिन जी तांबे, रायगढ़ आरपीआई के अध्यक्ष यहाँ पर मंच पर आ चुके हैं। स्वागत है सचिन तांबे जी आपका। क्या मुकाबला हुआ यहाँ पर, जीत की ढेर सारी बधाई। शिवा गोंदले और राजेश महादे, हार्ड लक बॉस, हार्ड लक बॉस। ये मुकाबला आपको जीतना था, क्योंकि समीकरण नहीं था। 18 गेंदे 19, आसान सा समीकरण था। ये मुकाबला किसी भी हालत में बॉस को जीतना था, लेकिन क्रिकेट है दोस्तों, जिसमें है दम वो जीत सकता है कोई भी यहाँ पर लड़ाई। लेकिन बॉस फाइटर आपके लिए हम इतना ही कहेंगे, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता। दुनिया को जीतने का हौसला रखो, क्योंकि एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। हार्ड लक बॉस, हार्ड लक, और गुड लक राजेश महादे, और गुड लक शिवा गोंदले। रोशन सालुंके मैन ऑफ द मैच का हकदार। 2 ओवर 6 विकेट प्राप्त की वहां पर। व्हाट अ फैबुलस बॉलिंग परफॉर्मेंस, और 1 रन दिया उन्होंने। और उसमें एक मेडन ओवर भी था। मैं गुजारिश करूंगा तो साहिबाना आमंत्रित करें ना यहाँ। यस, बिंदास पाटिल और हमारे नितेश, उनसे गुजारिश करेंगे आइए मैन ऑफ द मैच का अवार्ड के लिए। रोशन सालुंके आइए मैन ऑफ द मैच के लिए। बाबू ये उछाला जरा प्लीज। क्या मैच हुआ दोस्तों, व्हाट अ मैच, व्हाट अ फैबुलस मैच एंड व्हाट अ फैबुलस बॉलिंग परफॉर्मेंस। रोशन सालुंके 2 ओवर 6 रन, 1 मेडन और यहाँ पर महज 1 रन। आइए आज के हमारे शाही मेहमान सचिन तांबे, आपको भी आना है। अरुण पारंगे, आपको भी आना है। नरेंद्र पाटिल, इस अवार्ड को आपको भी देना है, क्योंकि बड़ा अवार्ड है, बड़ा यहाँ पर बड़ी गेंदबाजी हुई है। यस, आइए रोशन सालुंके,
आपको कभी ना भूल पाएंगे। व्हाट अ कैप्टनशिप। दोस्तों आपको बताना चाहेंगे रायगढ़ थाना का मुकाबला शिवा गोंदली की प्रतियोगिता में होने वाला है, जिसमें कप्तान है। जितने जोर से हो सके उतने रोशन सानू के लिए दोस्तों जोरदार तालियां, क्योंकि ये कप्तान क्यों बना है उनको रायगढ़ का, ये जवाब दिया उन्होंने। 2 ओवर में 6 रन दिए, माफ कीजिए 6 विकेटें प्राप्त की, 1 रन दिया और वहां पर मेडन ओवर भी रहा।